उल्लासनगर के कैंप नंबर 4 पैनल नंबर 15 स्थित 28 सेक्शन में श्री स्वामी समर्थ मठ का निर्माण पूर्व विधायक गणपत गायकवाड़ के निधि से किया गया। इस मठ के निर्माण में संतोष जाम्बेकर के अथक प्रयासों की महत्वपूर्ण भूमिका रही। क्षेत्र के नागरिकों ने विधायक सुलभा गायकवाड़ और संतोष जाम्बेकर का आभार व्यक्त किया। स्थानीय नागरिकों ने कहा कि मठ के निर्माण से भक्तों को एक धार्मिक स्थल की सुविधा मिली है, जहां वे पूजा अर्चना कर सकेंगे। यह स्थान आस्था और सामाजिक एकता का प्रतीक बनेगा। इस पहल के लिए विधायक सुलभा गणपत गायकवाड़ और संतोष तांबेकर की भारी सराहना की जा रही है। इस मौके पर भाजपा पदाधिकारी और मठ के भक्तगण उपस्थित थे। 4 नंबरचं श्री स्वामी समर्थांचं मठ हे खूप वर्षापासून इथं सगळे बसत होते आणि अजून मी हे सांगणार की इथं पहिले जेव्हा मठ बांधला स्वर्गीय सुभाष मनसुलकर जे जिथं नगरसेवक होते त्यांनी हा मठ पहिले बांधलेला होता। त्याच्यानंतर ह्या मठासाठी जी त्यांची इच्छा होती की पूर्ण करायचं आहे तर मी त्यांच्याबरोबर होतो म्हणून त्याच्या माझी इच्छा होती की हा मठ पूर्ण झाला पाहिजे। एवढा पाठपुरावा करून हा मठ बांधला। दादांनी वारंवार आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी वारंवार याच्यासाठी आम्हाला मदत केलं। नगरपालिकेने कधी बोर्ड लावून गेले तरी दादांनी येऊन बोर्ड फेकून टाकले। दादांनी जे मदत केले आम्ही श्री स्वामी समर्थ भक्त कधीच विसरणार नाही। आणि दादाच्या अपरोक्ष सुलभाताई गायकवाड जे आम्ही त्यांना आई बोलतो त्यांनी या मठासाठी जे पाहिजे ते त्यांनी दिलं। ते कार्पेट साठी पण मी त्यांना बोललो, ते बोले कितीला लागेल कार्पेट त्याचं पण मला सांगा, त्याचे पैसे पण मी आणि मठासाठी अजून काय लागेल ते मला सांग, मठासाठी काही कमी पडून देऊ नको। आणि आता इथं आमदार झाले सुलभाताई गायकवाड त्यांनी पण सांगितलं की पुढे अजून वरती वाढवायचं आहे, त्याच्यासाठी पण आई फंड देणार आहे। त्यांच्या आमदार निधीतून एक पहिली वास्तू तयार झाली आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या निधीतनं, दुसरी वस्तू आता वास्तू तयार होणार आहे सुलभाताई गायकवाड यांच्या निधीतनं। म्हणून मी सर्वांना सांगतो की जे स्वामी भक्त आहेत त्यांनी तर ताईंना आशीर्वाद दिलेच पाहिजे आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीमागे आहे। आणि असंच ताई आमच्याशी तुम्ही मदत करत राहा, आम्ही सर्व स्वामी भक्त तुमच्या पाठीशी। उल्लासनगर 4 मध्ये आज जे मठाचं उद्घाटन झालेलं आहे या आमदार साहेबांच्या निधीतून झालेलं आहे। आणि आमदार साहेबां आतमध्ये असलं तरीही या मठासाठी त्यांनी वारंवार माझ्याशी म्हणजे तू गेली होतीस का संपर्क करत होते ते की तू गेली होतीस का, तिथे तुम्ही बघितलं का कसं काम झालंय, काय चाललंय, काय नाही, जे काय त्यांना लागत असेल तू त्यांना तिथे पुरवायचं म्हणजे तू मदत कर। आणि त्यांना सतत म्हणजे मी ताईंशी सुनीलशी यांच्याशी सगळ्यांशी संपर्कात होती की तुम्ही मठाचं काम व्यवस्थित करा, जे काय असतील ते आमदार साहेबांनी मला सांगितले मी तुमची मदत करेन। त्याप्रमाणे आज इथे ही वास्तू स्वामींची उभी राहिलेली आहे आणि सर्व या स्वामी भक्तांना मी शुभेच्छा देते की तुमचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेलं आहे। पुढे जे काही त्यांना मदत लागेल ती मी नक्की त्यांचे पूर्ण करायचा प्रयत्न करेन।